हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. इशिताच्या बोलण्यावर असिस्टंट गाडीचं दार उघडत म्हणाला, मी तुम्हाला त्यांच्याकडेच घेऊन चाललो आहे. कृपया तुम्ही गाडीत बसा. काही वेळातच तुम्हाला सगळं स्वतः समजेल. तुमचं त्यांच्याकडे जाणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही गेल्या नाहीत तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. असिस्टंटच्या या शब्दांनी इशिताच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. ती ताबडतोब गाडीत बसली. त्यानंतर असिस्टंटही गाडीत बसून तिथून निघून गेला. दरम्यान मित्तल मॅन्शनमध्ये सोहेल इशिताला भेटून परत घरी आला होता. संतापाच्या भरात तो घरातील एकापेक्षा एक मौल्यवान वस्तू तोडत होता. त्या क्षणी सोहेलचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. असिस्टंट त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण एक वेळ अशी आली की तोही भीतीपोटी एका कोपऱ्यात जाऊन दडून बसला. कारण त्यावेळी सोहेल कोणाचंही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. जणू काही त्यांच्या अंगावर वेडाची झपाटी आली होती. घरातील सर्व वस्तूंची तोडफोड करून झाल्यावर सोहेल संतापाने सोफ्यावर जाऊन बसला. त्याचा चेहरा अजूनही रागाने लाल झाला होता. तेव्हा असिस्टंटनं पाहिलं की वातावरण थोडं शांत झालं आहे. तो हळूच सोहेलच्या जवळ जाऊन अंतर ठेवून बसला आणि म्हणाला, सर, मला माहिती आहे तुम्ही कबीर खन्नाचा विचार करूनच एवढे रागावलेले आहात. असिस्टंटच्या तोंडून कबीरचं नाव निघताच सोहेलने जोरात टेबलावर हात आपटला आणि गुरगुरत म्हणाला, त्याचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस. कबीर खन्नाचं नाव ऐकताच माझं रक्त खवळतं. तुला दिसलं नाही का तो कसा माझ्या बहिणीच्या जवळ गेला आणि माझी बहीण त्याच्यावर कशी विश्वास ठेवते. ती माझ्या सर्वात मोठ्या शत्रूकडे जाऊन उभी राहते. मी इच्छूनही माझ्या बहिणीला खरी गोष्ट सांगू शकत नाही. मी मजबूर आहे. म्हणूनच हे सगळं सहन करतोय. नाहीतर त्या दिवशी पोलीस स्टेशनसमोरच मी कबीरला घातली असती. जेव्हा इशिता माझ्याकडे येते असं मला वाटलं होतं तेव्हा माझ्या मनात आशा निर्माण झाली होती. पण ती थेट कबीरकडे जाऊन त्याला मिठी मारली. ज्याला मी पाहणंसुद्धा सहन करू शकत नाही त्याला तिनं मिठी मारली. कबीर सतत इशिताच्या जवळ असतो हे पाहून मला प्रचंड जळफळाट होतो. जरी इशिता माझी बहीण असली तरी मला तिला माझ्या शत्रूकडे पाहायचं नाही. अरे कबीर खन्नापेक्षा अंगद आणि राघव बरे होते. इशिता त्यांच्याजवळ गेली असती तरी मला एवढा राग आला नसता. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट थोडा घाबरत म्हणाला, पण सर, कबीर खन्नानं काही चुकीचं केलं नाही हो. तो तुमचा शत्रू आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण तुम्ही हेही तर बघा की त्यानं मॅडमचं तिथं कसं रक्षण केलं होतं. त्याच्या जखमेवर औषध लावत होता. तुम्ही एक क्षण तुमचं वैर विसरून मनापासून त्याच्याकडे पाहिलंत तर कदाचित तुम्हालाही तो चांगला माणूस वाटू शकेल. हे ऐकून सोहेल दात घासत संतापाने ओरडला, तू माझ्या बाजूचा आहेस की कबीर खन्नाच्या बाजूचा? मी इथे त्याचं नाव ऐकून पेटतोय आणि तू त्याच्याच बाजूने बोलतोयस. तुला आठवत नाही का तो दिवस जेव्हा कबीर खन्नानं मला, सोहेल मित्तलला या शहरातून हकलवून लावलं होतं. त्याने माझी अपमानास्पद पद्धतीने ढकलाढकली केली होती. तो दिवस मी अजूनही विसरलेलो नाही. सोहेलचं बोलणं ऐकल्यावर असिस्टंट शांत स्वरात म्हणाला, तो दिवस मीही विसरलेलो नाहीये सर. पण हेही बघा की तुमची स्वतःची बहीण आज तुमच्यापेक्षा जास्त कबीर खन्नावर विश्वास ठेवते. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तिला तुमचं खरं सांगितलं तर ती एका क्षणासाठीही विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी फक्त इतकंच सांगतोय की तुम्ही काही दिवस शांत बसा, सगळं निरीक्षण करा आणि नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर कबीर खन्ना तुमच्या बहिणीला आपल्या बाजूला खेचू शकतो तर तुम्हीही त्याचा उपयोग करून तुमच्या बहिणीला तुमच्या बाजूला आणू शकता.
असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेलने गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं. थोडा वेळ विचारात गढून राहिला आणि नंतर शांतपणे तिथून निघून गेला. असिस्टंटनं हे पाहून सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान अधिराजच्या घरी कबीरचा असिस्टंट इशिताला घेऊन आला होता. अधिराज तिथेच दोघांची वाट बघत बसला होता. जसजशी इशिता त्याच्या नजरेस पडली त्याचे डोळे थक्क झाले. तो तिला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत होता. इशिता इतकी सुंदर होती की अधिराज तिच्याकडे पाहतच राहिला. इशिताच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. असिस्टंट अधिराजकडे जाऊन विचारत म्हणाला, सर, कबीर सर शुद्धीवर आले का? असिस्टंटच्या प्रश्नाने अधिराज भानावर आला. त्याचवेळी इशितानंही विचारणा ऐकली आणि ती घाबरून म्हणाली, कबीरजींना काय झाले? ते कुठे आहेत? मी इतक्या वेळापासून विचारते आणि तुम्ही मला अजून काही सांगितलंच नाही. आणि त्यानंतर इशिताच्या बोलण्यावर असिस्टंटने अधिराजकडे पाहिलं. अधिराज लगेच इशिताकडे जात म्हणाला, पहा वहिनी, मी तुम्हाला इथे बोलावले कारण सध्या तुमची खूप गरज आहे. कबीरची तब्येत फारच गंभीर आहे. तुम्हाला याबद्दल माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, पण कबीरला एक आजार आहे ज्यामुळे तो इतर कोणत्याही मुलीला स्पर्श करू शकत नाही. इशिता, नशिबाने तुम्ही ती मुलगी नाही आहात. याबद्दल कबीरने एकदा मला सांगितलं होतं, तेव्हा माझा विश्वास बसला नव्हता. मी कबीरचा डॉक्टर आहे आणि बऱ्याच काळापासून त्याचा उपचार करत आहे. कबीरला ड्रग्ज दिलं गेले. कदाचित कोणीतरी मुद्दाम दिलं असेल. पूर्ण सत्य मी सांगू शकत नाही कारण कबीरने तसं न सांगण्यास सांगितलं आहे. पण आत्ता मला तुमची खूप आवश्यकता आहे कारण एकट्या तुम्हीच कबीरला वाचवू शकता. अधिराजचे शब्द ऐकून इशिता शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. ती अधिराजला पहिल्यांदाच बघत होती. जरी तिने एकदा ग्रुपमध्ये त्यांचं नाव पाहिलं होतं तरी कधी त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं. ती थोड्या आश्चर्याने म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात आणि सध्या कुठे आहेत? मला लगेच त्यांच्याकडे घेऊन चला. इशिताच्या शब्दांवर अधिराज म्हणाला. असिस्टंटसोबत तिला कबीरजवळ घेऊन गेला. जसेच ते प्रायव्हेट रूममध्ये पोहोचले, इशिताने पाहिलंय की कबीर अजूनही गाढ झोपेत होता. कबीरचा हात आणि चेहरा पूर्णपणे लाल पडलेला होता. हे पाहून इशिता लगेच त्याच्या जवळ गेली आणि त्याला स्पर्श करू लागली. तिने प्रथम त्याचे हात धरले, मग त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून तपासू लागली. तिला वाटलं कबीरला ताप आला आहे म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे, पण नाही. त्या क्षणी इशिता एवढी घाबरलेली होती की तिच्या लक्षातही आलं नाही की तिच्या स्पर्शाने कबीरची ॲलर्जी हळूहळू नाहीशी होत आहे. मात्र अधिराजच्या नजरेत हे आलं. तो पूर्णपणे चकित झाला की फक्त इशिताच्या टचने कबीरची ॲलर्जी क्षणार्धात गायब झाली. असिस्टंटने हे अजून पाहिलं नव्हतं. अधिराजने त्याला इशारा केला. त्यानेही कबीरच्या शरीरावर ॲलर्जी शोधली, पण ती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. तो आश्चर्याने म्हणाला, सरांची ॲलर्जी इतक्या लवकर कशी काय बरी झाली? आणि त्यानंतर त्यावर अधिराज खोल श्वास घेत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं, फक्त इशिताच कबीरचे प्राण वाचवू शकते. कबीरने मला आधी सांगितलं होतं की इशिताच्या स्पर्शाने त्याला काहीच त्रास होत नाही. त्याला ना ॲलर्जी वाटते ना इतर काही. आणि बघ, इशिताने त्याला टच केल्याबरोबर त्याची ॲलर्जी गायब झाली. हे ऐकून असिस्टंट आनंदाने म्हणाला, म्हणजे सर आता बरे होणार आहेत का? त्यांना शुद्ध कधी येईल? त्यावर अधिराजने गंभीर आवाजात सांगितलं,
मी कधी म्हटलंय का की कबीर पूर्णपणे बरा होईल? त्याची ॲलर्जी कमी झाली आहे, पण त्याच्या शरीरात ड्रग्ज आहेत आणि लंडनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या 2 इंजेक्शनचा परिणाम अजूनही बाकी आहे. ड्रग्ज आणि इंजेक्शन दोन्ही अजून त्याच्यावर हावी आहेत. अधिराजचे शब्द ऐकून असिस्टंट गोंधळून म्हणाला, मग आपण काय करायचं? आपण काहीच करू शकत नाही का? मला सरांना या अवस्थेत बघवत नाही. मॅडमही त्यांच्यासाठी खूप त्रस्त आहेत. हे ऐकून अधिराजने एकदा इशिता आणि कबीरकडे पाहिलं. मग तो असिस्टंटसोबत खोलीबाहेर आला. त्याने सावकाश दार बंद केलं आणि असिस्टंटला म्हणाला, आता जे काही होईल ते आपण दोघं मिळून करू. माझा अर्थ असा आहे की जर इशिता कबीरच्या जवळ राहिली तर त्याला बरं वाटेल. तोपर्यंत काही अडचण नाही. पण कबीरला शुद्ध आल्यावर समस्या होऊ शकते. तरीही आत्तासाठी आपल्याला इथून बाहेर पडणं चांगलं. अधिराज निघू लागला तर असिस्टंट मागे येत म्हणाला, पण आपण दोघं असं सोडून जाऊ नये. आपण गेलो तर आत काय घडतंय ते आपल्याला कसं कळणार? जर सरांना काही झालं तर? आणि इशिता मॅडम एकट्या नाही हाताळू शकल्या तर? असिस्टंटच्या शब्दांवर अधिराज शांत राहिला आणि त्याला इशाऱ्याने खाली येण्यास सांगितलं. असिस्टंटने मागे वळून दाराकडे पाहिलं आणि मग अधिराजसोबत खाली गेला. इकडे इशिता कधी कबीरचे हात धरून बसली होती, कधी त्याच्या केसातून हात फिरवत होती. कबीरची अवस्था तिला बघवत नव्हती. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या अश्रूंच्या एका थेंबाने कबीरच्या गालाला स्पर्श केला. मात्र इशिताच्या नजरेत हे आलंच नाही. आसूची एक थेंब कबीरच्या गालावर पडताच त्याने हलकेसे डोळे उघडले. त्याला सगळं काही धूसर दिसत होतं, पण समोर इशिता बसलेली आहे हे समजताच त्याने पूर्णपणे डोळे उघडले. मात्र पुढच्या क्षणी त्याला अंगभर असा प्रचंड त्रास जाणवला की तो कधीही कोसळेल असं वाटले. तो घाईघाईने उठण्याचा प्रयत्न करत होता. पूर्ण पण शरीरात वेदना उसळल्या. डोळे घट्ट मिटून तो वेदना सहन करत होता. हे पाहून इशिता पटकन त्याच्या खांद्याला धरून त्याला बसवत म्हणाली, आपण का उठताय? तुम्हाला तर आराम करायला हवा होता. इशिताचे शब्द ऐकून कबीर तिला दूर सारत चिडून म्हणाला, इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली? कोणाच्या सांगण्यावरून आलीस? आणि तुला इथे आणलं कोणी? फक्त एकदा त्याचं नाव सांग, मी त्याला सोडणार नाही. मी तुला इथे आणू नको असं सांगितलं होतं, तरीही कोणाची हिंमत झाली माझं न ऐकण्याची? कबीरच्या रागीट बोलण्यावर इशिता खोल श्वास घेत म्हणाली, मला ठाऊक आहे तुम्हाला माझं इथे असणं आवडत नाही. तुम्ही मला पाहणंही सहन करू शकत नाही. पण सध्या तुमची तब्येत अजिबात ठीक नाही, म्हणून मी तुमच्यावर ओरडू इच्छित नाही. कारण मला ठाऊक आहे जर मी ओरडले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मला शिक्षा द्याल. पण तुम्ही जर मर्यादा ओलांडली तर मला तुमच्यावर आवाज चढवावाच लागेल. कारण हे विसरू नका, मी तुमची पत्नी आहे. तुम्ही मला वारंवार स्वतःपासून दूर सारता. मला ठाऊक आहे ते तुमच्या त्रासामुळे. पण प्रत्येक गोष्टीपासून पळ काढून उपाय होत नाही. आता तुमची तब्येत खूपच बिघडली आहे आणि माझं इथे असणं तितकंच आवश्यक आहे जितकं तुमचं बरं होणं. म्हणून शांत बसा आणि मी सांगते ते ऐका. इशिताचे बोलणे ऐकून कबीर संतापला. तिला दूर सारत तो म्हणाला, मी म्हटलं ना मला तुझी कुठलीच मदत नकोय. इथून निघून जा. का तू एकदाही माझं ऐकत नाहीस? मला नकोय तू इथे राहावीस. तुला माहिती आहे का मला कोणती औषधं दिली आहेत?
जर त्याचा परिणाम जास्त झाला तर तुला त्रास होऊ शकतो. माझं ऐक आणि निघून जा इथून. असं म्हणून कबीरने नजर खाली घातली. औषधांचा परिणाम पुन्हा त्याच्यावर हावी होत होता. तो संतापाने मुठी आवळत होता हे पाहून इशिताचं मन विषण्ण झालं. ती टेबलवरून थंड पाण्याचं भांडं घेऊन हात पाण्यात बुडवून कबीरच्या खांद्यावर फिरवत हळूच म्हणाली, मी जे करते आहे ते करू द्या. नंतर शिक्षा द्यायची असेल तर द्या. असं म्हणून तिने हळूहळू त्याच्या शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली. शर्टचे बटन उघडताच तिला त्याच्या छातीवरचे जुने जखमेचे व्रण दिसले. त्या जखमा खूप खोल होत्या हे स्पष्ट जाणवत होतं. क्षणभर इशिता त्या जखमांकडे टक लावून पाहतच राहिली. कबीर तिच्याकडे संतापाने बघत असतानाही ती अनवधाने त्याच्या छातीवर हात ठेवून पाहत होती. पण त्याच्या डोळ्यात जळजळीत नजर पाहताच तिने पटकन हात मागे घेतला आणि पुन्हा थंड पाणी त्याच्या अंगावर टाकून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. कबीर तिला नकार देऊनही थकला होता. तो तिचं मन दुखावू इच्छित नव्हता. शेवटी डोळे दुसरीकडे वळून गप्प बसला. इशिता सावकाश त्याच्या संपूर्ण अंगावर थंड पाणी शिंपत राहिली. संपूर्ण तासभर ती त्याला थंड पाण्याने शेक देत राहिली. नंतर तिला जाणवलं कबीर झोपायचा प्रयत्न करतो आहे. ते पाहून तिने त्याला नीट पलंगावर झोपवलं आणि त्याच्या केसातून हात फिरवू लागली. तिला वाटत होतं कबीरला शांत झोप लागावी आणि त्याला कुठलाही त्रास होऊ नये. 10 मिनिटातच कबीरच्या डोळ्यांवर झोप चढली. हे पाहून इशिताने दुसरं पाणी आणून त्याचे पाय धुवायला सुरुवात केली, जेणेकरून त्याला सर्व अंगभर थंडावा मिळावा. औषधांमुळे त्याच्या शरीरात इतकी उष्णता वाढली होती की इशितालाही जाणवत होतं. त्याचे पाय धुवून तिने त्याला ब्लँकेट झाकलं आणि त्याच्या शेजारी बसून त्याचे हात कुरवाळू लागली. कबीर अजूनही शर्टलेस होता. इशिताची नजर त्याच्या अंगावरच्या जखमांवरच खिळली होती. छातीवर गोळी लागल्याचे निशाण होते, तर दुसऱ्या बाजूला चाकूचे. इतक्या जखमा पाहून इशिताचे डोळे खाली करत पुटपुटली. शेवटी त्यांच्या आयुष्यात काय चाललंय? अंगावर एवढ्या जखमा? ते इतके शांत, कुणाशी ढवळाढवळ नाही. मग कधी कधी एवढं काय होतं त्यांना? लंडनला जाताना किती आनंदी होते. माझ्या सुरक्षिततेसाठी किती काही केलं त्यांनी. लंडनहून परतताना माझा जीवही वाचवला. पण स्वतःच्या आजाराबद्दल एकदाही मला सांगितलं नाही. अजूनही मला पूर्णपणे आपलं मानलं नाही. मान मिळालेला आहे म्हणूनच आजही ते मला काहीच सांगत नाहीत. असं म्हणत इशिता आपल्या डोळ्यातले अश्रू पुसून कबीरच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागली. आज पहिल्यांदाच तिने कबीरचा झोपलेला चेहरा पाहिला होता. जरी ती कबीरच्या खोलीत अनेकदा झोपली होती तरी कधीही त्याला झोपेत पाहिले नव्हते. आज मात्र कबीरला अशा अवस्थेत पाहून तिच्या मनाला अपार समाधान मिळत होतं. तिचं मन होतं की आत्ताच जाऊन कबीरला घट्ट मिठी मारावी, पण ते करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. म्हणूनच ती हळूच कबीरजवळ आली, त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि डोळे मिटून बसली. थोडाच वेळ गेला असेल की अचानक कबीरच्या ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. तिने घाबरतच डोळे उघडले तर दिसलं की कबीर झोपेतच काही बोलण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून ती सावकाश त्याच्या चेहऱ्याजवळ गेली, पण त्याआधीच कबीरने चेहरा वळवला. त्याच क्षणी इशिताने घाईघाईने आपला हात तोंडावर ठेवून श्वास रोखण्याचा प्रयत्न केला, कारण तिला अजिबात नको होतं की कबीरची झोप उडावी. तिला ठाऊक होतं तो उठला तर तिला इतक्या जवळ पाहून फार रागवेल, म्हणून ती अलगदपणे त्याच्यापासून दूर व्हायला लागली.
पण ती उठणार एवढ्यात कबीरने तिचा हात पकडला आणि तिला ओढून आपल्यावर घेतलं. आता इशिताचे दोन्ही हात कबीरच्या छातीवर होते. ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती आणि त्याच वेळी तिने पाहिलं की कबीरच्या ओठांवर एक हलकी गोड अशी स्मित रेषा उमटली होती. तेवढ्यातच ती त्यात हरवून गेली. तिच्या नकळत तिनेही डोळे मिटले आणि त्यानंतर दरम्यान अधिराज असिस्टंटला घेऊन खाली आला होता. त्याला बसवून कॉफी देत तो म्हणाला, तर तिथे अजून काय काय झालं होतं? असिस्टंट कॉफी घेत म्हणाला, मिस्टर सक्सेना यांना तर तुम्ही ओळखता. ते कबीर सरांच्या आजोबाचे खूप जवळचे मित्र आहेत. अचानक त्यांनी पार्टी ठेवली. ती अचानकच होती की आधीपासून ठरवलेली हे मला ठाऊक नाही. पण आम्ही जेव्हा लंडनला पोहोचलो तेव्हा त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. कबीर खन्ना लंडनला आलाय ही गोष्ट अनेक बिझनेसमनला कळली होती आणि सगळ्यांनाच त्याला भेटायचं होतं. त्याच दरम्यान कबीर सरांना त्यांच्या वडिलांनी भेटणं गरजेचं होतं, कारण ते ज्या कामासाठी गेले होते ते पूर्ण करण्यासाठी त्यांना वडिलांशी बोलणं आवश्यक होतं. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मोहन सरांच्या तोंडून कळलं की त्यांनी कबीर सरांसाठी मुलगी पसंत केली आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांचं लग्न करायचं आहे. हे ऐकून कबीर सर फारच संतापले. त्यांनी काहीही न बोलता तिथून निघायचं ठरवलं. नंतर आम्ही हॉटेलवर परतलो तेव्हा समजलं की आपल्याला मिस्टर ओबेरॉय यांच्याशी मीटिंग करायची आहे. तुम्हाला ठाऊकच आहे मिस्टर ओबेरॉय यांचा मुलगा किती विचित्र वागतो. त्याला फक्त पैशांचा अहंकार आहे. कंपनी खाली गेली तरी तो कुणालाही भागीदार बनवायला तयार नाही. मीटिंग झाल्यानंतर सरांनी आईशी बोलताना विचारलं, पप्पांना इशिता आणि तिच्या नात्याबद्दल का नाही सांगितलं? तेव्हा आंटी म्हणाल्या की त्यांनी सांगायचं ठरवलं होतं. मोहन सरांना कॉलही केला होता, पण त्यांनी एकही गोष्ट ऐकली नाही. तुला तर त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहेच, तर तू स्वतः समजू शकशील काय घडलं असेल. दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवत होतो की आता परत भारताला कधी जायचं, कारण बाकीच्या सगळ्या मीटिंग संपल्या होत्या. मिस्टर ओबेरॉयसोबत जे मीटिंग अपूर्ण राहिली होती ती व्हिडिओ कॉलवर पूर्ण करण्याचं ठरवलं होतं. पण तेव्हाच मोहन सरांनी पुन्हा आम्हाला बोलावलं. यावेळी त्यांनी थेट डायरेक्टर कबीर सरांनाच लग्नाविषयी विचारलं. मला वाटतंय मोहन सरांना आपल्या मुलासाठी खूप श्रीमंत घरातील मुलगी हवी आहे, पण त्यांना जेव्हा कळेल की इशिता मॅडम अनाथ आहे तेव्हा त्यांना कसं वाटेल. तर आजचा भाग इथे संपला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इशिता आणि कबीरची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली आहे.